दोन होते हे करायचे. प्रश्न क्रमांक 5 पुकारा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 24,580 बोलले ना मॅडम. मंत्री महोदय. छापल्याप्रमाणे. अहो केळकर साहेब असं काय करताय ते? मी बोलतो ना आता संभाजीनगरचा नगरसेवक होतो मी त्या महानगरपालिकेचा, म्हणून बोलायला उभा राहिलो. बोला नारायणराव बोला. अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा हा प्रश्न आहे. 100% 24 स्वच्छालयाचा विषय महिलांचा आणि पुरुषांचा. तिथला मी नगरसेवक होतो, स्टँडिंग चेअरमन होतो, म्हणून मला तिथली अवस्था माहिती आहे. काय होतंय, तुम्ही सांगितले इकडे उत्तरामध्ये सांगितलं 46 स्वच्छालय, पण तुम्ही जर परिस्थिती जर बघितली त्या छत्रपती संभाजीनगरची, मी राहायला तिथं असल्यामुळे, की 50% स्वच्छालय बंद. विशेष करून महिलांचे स्वच्छालय बंद. आणि उत्तरात सांगितलं की 46 स्वच्छालय आहे, ताईचं सांगणं बंद आहे स्वच्छालय. माझं मत असं आहे, आणि ताई स्वच्छालयाचं प्रगतीपथावर आहे. माझं मंत्री महोदयाला प्रश्न असा आहे की संबंधित स्वच्छालय बांधलेले असताना 50% बंद काय आहे, काय कारण आहे त्याचे? त्याच्यानंतर हे प्रगतीपथावर आहे. मी 2-4 ठिकाणी बघितलं की अजून हे 2-2, 4-4 वर्ष झाले ते स्वच्छालय बांधकामास पूर्णत्वाकडे कधी किती दिवसात होईल, आणि त्याची काय कारण आहे की हे स्वच्छालय पूर्णपणे चालू का करण्यात आले नाही? याची हे 2 प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय यांनी द्यावा. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी अतिशय चांगल्या गोष्टीकडे हे लक्ष वेधलेले. अध्यक्ष महोदय, जरी उत्तरामध्ये सगळं दिलेलं आहे की 786 सीट अख्ख्या संभाजीनगरमध्ये 18 लाख लोकसंख्येसाठी उपलब्ध आहेत, तरी पण अध्यक्ष महोदय की ही संख्या पण काही समाधानकारक नाही आहे. त्याच्यामध्ये सदस्यांनी जे आता सांगितले की जो आपल्याकडे उत्तरामध्ये जो सर्वे आलाय की ही शौचालय चालू आहेत, फक्त एक शौचालय जे आता महानगरपालिका कोणालाच घेत नव्हतं म्हणून महानगरपालिकेने चालवायला घेतलेलं आहे, मकबरा रोडवरील, असं उत्तर आलेलं आहे. पण अध्यक्ष महोदय की सदस्यांचे जे प्रश्न आहे ते तपासून घेण्याचे निर्देश मी ऑलरेडी दिलेले आहेत की जी पण स्वच्छतागृह पे आणि यूज तत्वावर आपण चालवायला दिलेली आहेत ती नक्की त्या ह्याच्यावर चालतायत का, आज त्याची सद्यस्थिती काय आहे, याच्या संबंधीचा रिपोर्ट आपण अध्यक्ष महोदय मागवलाय. प्रश्न क्रमांक 6